तुकोबांच्या आणि जोग महाराजांच्या बोलण्याची आमच्याकडे नाही आहे का काही किंमत? मग मला प्रश्न पडतो की तुकोबांच्या आणि जोग महाराजांच्या बोलण्याची नाहीये का आमच्याकडे काही किंमत? आणि जर आहे तर मग का चालली परमार्थाच्या नावाखाली गंमत? कीर्तन मर्यादा घालून देत असताना ते म्हणाले की भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, पण आम्ही तर कीर्तनामध्येच देतोय वात्रट भाषेमध्ये शिव्या. मग मला प्रश्न पडतो की येणाऱ्या युथ कीर्तनकारांची बिघडेल का याने वाणी? पण आम्ही तर आजच गातोय कीर्तनामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटाची गाणी. मग समाज शुद्ध परमार्थाकडे वळेल का? आणि ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेला परमार्थ आम्हाला कळेल का? मग तुम्ही म्हणाल याचा काय अधिकार, हा कोण बोलणारा? पण मला प्रश्न पडतो की येणारा युवा वर्ग राहील का वरिष्ठ कीर्तनकारांचा आदर्श करणारा? आणि जर नाही तर मग कीर्तन पद्धती वेगळ्या दिशेला वळेल का? आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेला परमार्थ आपल्याला कळेल का? रामकृष्ण हरी.